आज आपण परीक्षांवर मात करण्याचा विश्वास या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. जोसेन राजवंशमध्ये दोन व्यापारी एकत्र प्रवास करत होते. या दोन्ही व्यापाऱ्यांचे व्यक्तिमत्व वेगळे होते. एकाने खूप तक्रार केली, पण दुसरा आशावादी होता. आशावादी व्यापारी मोकळ्या स्वभावाचा नव्हता किंवा कार्य योग्यरित्या करण्यास असमर्थ नव्हता. परिस्थितीला सामोरे जाताना त्याने तक्रार केली नाही. दोन्ही व्यापाऱ्यांचे व्यक्तिमत्व वेगळे असल्यामुळे ते एकमेकांना चांगले पूरक होते. एका उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना एका खूप उंच टेकडीवर चढावे लागले. जर कार असत्या तर ते फक्त टेकडीवरून कार चालवू शकत होते, पण कार नसल्यामुळे त्यांना त्या टेकडीवर चालावे लागले. ज्या व्यापाऱ्याने खूप तक्रार केली तो म्हणाला, मला या उष्ण वातावरणामुळे खूप घाम येत आहे. आपल्याला खरोखर या टेकडीवर चढण्याची आवश्यकता आहे का? त्याने टेकडीच्या पलीकडे असलेल्या गावात जाण्याबद्दल तक्रार केली. तथापि आशावादी असलेल्या व्यक्तीने याकडे तसे पाहिले नाही. मित्रा, तू कशाबद्दल बोलत आहेस? या उष्ण वातावरणात त्या गावात सामान विकण्यासाठी कोणता व्यापारी या टेकडीवर चढेल? जर आपण गेलो तर आपण आपल्याजवळ असलेल्या सर्व वस्तू निश्चितपणे विकू शकतो. हे वातावरण आपल्यासाठी आशीर्वाद नाही का? या दोन लोकांच्या दृष्टिकोनात इतका फरक होता. एका व्यक्तीने दुःख आणि अडचणींबद्दल विचार केला, तर दुसऱ्याने अडचणींना सहन केल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिफळांचा विचार केला. या दोन व्यापाऱ्यांबद्दल मी तुम्हाला सांगण्याचे कारण हे आहे की आपल्या सर्व प्रिय सियोन सदस्यांना देखील विश्वासाच्या मार्गावर अडचणींचा सामना करावा लागतो. येशूने आपल्याला याबद्दल आपले वचन दिले. ज्यांना येशूचे शिष्य बनायचे आहे त्यांनी सोबत काय बाळगले पाहिजे? जे येशूचे पालन करत नाहीत त्यांना क्रूस उचलण्याची आवश्यकता नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना क्रूसला सामोरे जावे लागेल. जेव्हा आपल्याला विविध प्रकारचे क्रूस दिले जातात तेव्हा जर आपण असे म्हटले की मला या क्रूसमुळे त्रास होत आहे आणि मी संघर्ष करत आहे आणि तक्रार करतो, तर आपण अपयशी ठरू. तथापि जे लोक दुःखानंतर मिळणाऱ्या प्रतिफळ आणि आशीर्वादांबद्दल विचार करतात ते कधीही असे म्हणणार नाहीत. ते नेहमी हा विचार करून हसतील, पुढे काय होईल? स्वर्गाचे राज्य आपली वाट पाहत आहे आणि परमेश्वर आपल्याला स्वर्गामध्ये राजकीय याजकगण बनवतील. त्यांनी म्हटले, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी तेथे जात आहे. कल्पना करा की परमेश्वर स्वर्गाच्या राज्यात त्यांच्या संतानांसाठी जागा तयार करत आहेत. या जगामध्ये जेथे आपल्याला थोड्या वेळाने निघून जावे लागते, जर आपण एकाच खोलीत राहिलो किंवा भव्य वाड्यात राहिलो तर काय फरक पडतो? ही फक्त ठिकाणे आहेत ज्यातून आपण जातो. असे विश्वास करणारे आहेत जे एका प्रवाशाप्रमाणे जगतात तर काही भटक्याप्रमाणे जगतात. उद्या घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशासाठी चादर पातळ असो, सजावट आलिशान असो किंवा वॉलपेपर साधा असो, काही फरक पडत नाही. कारण ते उद्या निघणार आहेत.
तथापि भटकणारे वेगळे आहेत. जर कोणी या पृथ्वीला आपले सार्वकालिक निवासस्थान समजले तर ते सर्व गोष्टींबद्दल तक्रार करतील. तिचे घर माझ्यापेक्षा चांगले आहे, त्याचे पद माझ्यापेक्षा चांगले आहे. ते नेहमी तुलना करत असल्यामुळे त्यांना या जगामध्ये आणि त्यांच्या विश्वासामध्ये यश मिळू शकत नाही. म्हणून आपल्याकडे आशावादी विश्वास असला पाहिजे. रात्र गेल्यानंतर सकाळ होत नाही का? थंड हिवाळा संपल्यानंतर उबदार वसंत ऋतू परत येत नाही का? फोर्सिन्थिया, चेरीचे बहर आणि वसंत ऋतूंची फुले पाहून आपण विचार करतो, अरे, दुसऱ्याच दिवशी बर्फवृष्टी झाली होती आणि तरीही वसंत ऋतू पुन्हा आला आहे. सर्व लोकांनो, आपल्या जीवनातील काहीही कायमस्वरूपी टिकत नाही. या पृथ्वीवरील आपले जीवन मर्यादित आहे, ते सार्वकालिक नाही. जे लोक पृथ्वीवरील आपला वेळ एका प्रवाशाप्रमाणे पाहतात ते कशाचीही तक्रार करत नाहीत. वॉलपेपर जीर्ण आहे म्हणून तक्रार करण्याची आवश्यकता नाही. उद्या सकाळी तो घराबाहेर पडेल, हे ते ठिकाण नाही जेथे तो नेहमी राहील. बरोबर ना? जे तक्रार करतात ते फक्त सध्याच्या अडचणींचा विचार करतात. मला पुन्हा अशा कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल का? तथापि आशावादी व्यापाऱ्याने तसा विचार केला नाही. जर मी या टेकडीवर चढलो जे सर्वांना कठीण वाटते तर त्या गावातील लोक माझी सर्व उत्पादने खरेदी करतील. सर्व लोकांनो, जर आपण या मानसिकतेने टेकडीवर चढलो तर ते कठीण होणार नाही. आज आपण हे लक्षात ठेवूया. प्रथम चर्चच्या काळात प्रेषितांकडे आव्हानांवर मात करण्यासाठी कोणत्या प्रकारचा विश्वास होता? प्रेषित पौलाला 5 वेळा 39 फटके मिळाले, पण त्याला विश्वास होता की त्याला जीवनाचा मुकुट दिला जाईल. म्हणून आपण फक्त प्रथम चर्चच्या संतांच्या जिवंत उदाहरणांबद्दलच वाचले नाही पाहिजे, ज्यांनी आपली शर्यत उत्साहाने धावली. पण आपण हे समजले पाहिजे की त्यांनी खरोखर अशा प्रकारचे जीवन जगले आणि त्यांच्या पाऊलखुणांवर चालले. या आपण रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 5 वर जाऊया. जे लोक शरीरानुसार जगतात ते या पृथ्वीला आपले सार्वकालिक निवासस्थान समजतात. ते आपल्या जीवनाकडे बायबलमध्ये उल्लेख केलेल्या परदेशी लोकांच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत. या रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 5 पाहूया. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते देही गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. आपण आत्मिक जीवन जगत आहोत, तथापि जेव्हा जे लोक आत्मिक जीवन जगतात ते सांसारिक पद्धतीने कार्य करतात आणि त्या दृष्टिकोनातून परिस्थितीचा अर्थ लावतात, तेव्हा त्यांचा नाश होईल. या आपण वचन 5 पुन्हा पाहूया. कारण जे देह स्वभावाने आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे ते काय आहे? मरण. जे त्या मार्गावर चालतात त्यांचा अंत मृत्यू होईल. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्यांचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन हे, जर मन शरीराच्या नियंत्रणात असेल तर काय होईल? हे आपल्याला परमेश्वराचे शत्रू बनण्यास प्रवृत्त करते. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करिता येत नाही. प्रसन्नच्या आधी कधीही नाही हा शब्द गायब आहे.
असे लोक कधीच परमेश्वराला प्रसन्न करू शकत नाहीत. 때로 기쁘시게 할 수 없습니다. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करिता येत नाही. 할 수 없느니라. 9절입니다. 만일 너희 속에 वचन 9. 하나님의 परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. 갖고 있습니다. मग ते संत असो किंवा पुरोहित कर्मचारी असो, तेथे निश्चितपणे डोंगर आणि अडथळे असतात. 틀림없이 언덕이 있고 장애물이 있고 우리를 힘들게 만드는 요소들이 분명히 있습니다. 그 जेव्हा 요소가 आपण 있을 때 त्यांचा सामना करतो तेव्हा आपण अशी तक्रार नाही केली पाहिजे की आपण तेथे कधी पोहोचणार. 저기를 올라가고 त्याऐवजी आपण उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. काही लोक प्रवासाच्या शेवटी स्वर्गाच्या खजिन्यांची अपेक्षा करत आनंदाने मार्गावर चालतात, 걸어 올라가는 तर काही फक्त सध्याच्या दुःखाबद्दल विचार करतात आणि म्हणतात, ओ परमेश्वर, हे खूप कठीण आहे, मी मरणार आहे. शेवटी नंतरचा गट हार पत्करेल. 하지 못하고 포기할 사람입니다. त्या मानसिकतेने ते कधीच शिखरावर पोहोचू शकत नाहीत. 그러나 거기에 कल्पना करा की टेकडीच्या माथ्यावर एक मोठा खजिना आहे. 안 올라갈 사람이 त्या टेकडीवर कोण चढणार नाही? ज्यांना नीट चालता येत नाहीत ते देखील तेथे उडून जातील. 날아서 올라갈 겁니다. कोणती शक्ती आहे 힘이 जी आपल्याला उडण्यास सक्षम बनवते? 바로 하늘로 ती स्वर्गाची आशा नाही का, जी स्वर्गीय माता आपल्याला देतात? 그런 영광을 바라보고 우리가 जरी आपण त्या गौरवाला पाहून सुवार्तेच्या मार्गावर चालले पाहिजे, पण आपण असा विचार करत नाही का, अरे नाही, या उष्ण वातावरणात त्या टेकडीवर चढताना मला खूप घाम येईल. 저 언덕만 넘으면 거기에 침례받을 जर आपण विचार केला की त्या टेकडीच्या पलीकडे असंख्य लोक बप्तिस्मा घेण्याची वाट पाहत आहेत, तर त्या पायऱ्या कठीण होणार नाहीत. 않을 것입니다. या आपण वचन 13 पाहूया. 13절의 말씀 함께 보겠습니다. अध्याय 8 वचन 13. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. 무릇 कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. 아들이라. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा, बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. 성령이 वचन 16. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहो, 자녀인 आणि जर मुले तर वारिसही आहो, म्हणजे देवाचे वारिस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस असे आहो. 후산이 आपल्याला त्याच्याबरोबर आपण कशामध्ये सहभागी झाले पाहिजे? दुःख ही एक गोष्ट आहे ज्याचा अनुभव जो कोणी ख्रिस्ताच्या जीवनाचे पालन करतो त्याला करावा लागतो. 사람 앞에는 गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असाल तरच. 받아야 될 것이라. 18 वचन 18. 생각 कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे, आपल्या सध्याच्या दुःखाचे काय मूल्य नाही, त्याच्या पुढे सांप्रत काळांची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. आपण असा विश्वास ठेवावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. 기를 원하십니다. अडचणींकडे पाहून विचार करण्याऐवजी मला ते पुन्हा सोडवावे लागेल का, मी हे जड ओझे कसे उचलू शकतो असा विचार करण्याऐवजी आपण विचार केला पाहिजे, 이렇게 여길 것이 아니라 हे जड ओझे उचलून मी अनेक लोकांचे या मार्गावर मार्गदर्शन करू शकतो. 길을 피워줌으로 말미암아 수많은 사람들이 이 길로 동행할 수 있구나 하는 मग आपण समजू शकतो की आपल्या सध्याच्या दुःखांची तुलना आपल्यावर प्रकट होणाऱ्या गौरवाशी करण्यासही योग्य नाही. 비교할 수 없다면 प्रथम चर्चच्या संतांनी या विश्वासाने सुवार्तेचे कार्य केले. 초대교회 믿음의 그 선진들은 전부 이런 믿음의 정신으로 복음을 했습니다. पौलाला 39 फटके मारण्यात आले, 또 맞고 काठ्यांनी मारण्यात आले, दगडफेक करण्यात आली आणि त्याने एक दिवस आणि एक रात्र मोकळ्या समुद्रात घालवली. 적인 상황에 तथापि त्याला सुवार्तेचा प्रचार करण्यापासून काहीही थांबू शकले नाही. 놓는다고 했습니다. तो कशाबद्दल विचार करत होता? असे यामुळे होते कारण तो भविष्यातील गौरवाची वाट पाहत होता. 바라보면서 믿음의 길을 걸었기 때문입니다. आपण म्हणतो की आपल्याकडे विश्वास आहे, तरीही ज्या परिस्थितींमध्ये विश्वासाची आवश्यकता असते 믿음이 필요한 상황 तेव्हा आपण विचार करतो, मी पुन्हा त्या मार्गावर कसे चालू शकतो? 에서 올라가지. जरी शेवटी खजिना आपली वाट पाहत असेल. 수많은 보화가 있는데도 말이죠. 이 आपण विचार केला पाहिजे,
우리는 과연 या दोन प्रकारच्या लोकांमध्ये 로서 सुवार्तेचे कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे कोणती वैशिष्ट्ये असली पाहिजेत? 항상 생각할 줄 아는 우리가 또 돼야 되겠습니다. 예, 그래서 म्हणून जे अपयशी ठरतात ते सहजपणे निराश होऊन फक्त अडचणींवर लक्ष केंद्रित करतात, 하는 일들만 तर जे यशस्वी होतात ते त्यांच्या कठोर परिश्रमानंतर मिळणाऱ्या गौरवाबद्दल विचार करतात. 사람은 고생과 수고 그 다음에 올 영광을 항상 생각하는 मला आशा आहे की आपले सर्व सियोनचे सदस्य अयशस्वी होऊन परमेश्वरासमोर येणार नाहीत. 실패자로서 하나님 앞에 나타나기 या आपण अभिमानाने परमेश्वरासमोर विजयाच्या रूपात उभे राहूया, मग ते सुवार्तेमध्ये असो किंवा इतर कोणत्याही बाबतीत असो. 보다 나타날 수 있는 우리 모두가 꼭 되었으면 좋겠습니다. याविषयी प्रेषित पौलाच्या इतिहासामध्ये थोडक्यात परीक्षण करूया. 찾아보도록 하겠습니다. या आपण करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 11 वचन 22 पाहूया. 봅시다. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्रायली आहेत काय? मीही आहे. 이스라엘인이냐? 나도 ते अब्राहमाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळ्यासारखे बोलतो. 나도 더욱 그라. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या धाडेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 여러 번 죽을 뻔하였으니 유대인 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 5번 맞았으니 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालविली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरांतील संकटे, 바다의 रानांतील संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, 예수 श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपास-तापास, थंडी व उघडे वागडेपणा या सर्वांमुळे मी अधिक आहे. 오히려 शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे म्हणजे सर्व मंडळांविषयीची चिंता ही आहे. 것이라. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळविला गेला तर मला संताप येत नाही काय? मला प्रौढी मिरवणे भाग पडलेस तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवेन. 것을 자랑하리라고 했습니다. जसे की आपण पाहू शकतो, 이와 같은 प्रेषित पौल थंडीत नग्न होता आणि लोकांनी नाकारलेला होता. 때로는 춥기도 하고 헐벗기도 하고 तरीही त्याने सतत परमेश्वराच्या जीवनाचे वचन लोकांसोबत सामायिक केले. 상황이었지만 끊임없이 하나님의 생명의 말씀을 전했습니다. असे यामुळे आहे कारण की जेव्हा त्यांना जीवनाचं वचन प्राप्त होईल 죄 사함을 받고 그들에게 तेव्हा त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल आणि नरकाऐवजी ते सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात जातील. 한 사람 한 사람에게 천국을 पौलाला वाटत होते की प्रत्येक व्यक्तीला स्वर्गाचे राज्य देणे हा एक मोठा खजिना आहे. 보물과도 같은 일이었죠. स्वयंपाकघरात पुरोहित कर्मचाऱ्यांची पत्नी प्रत्येक शब्दात दिवशी स्वादिष्ट भोजन बनवतात. 상껏 만난 음식들을 मला माहीत आहे की यासाठी खूप परिश्रम करावे लागते. 합니다. जेव्हा वातावरण उष्ण असते तेव्हा स्टोव जवळ उभे राहणे खूप आव्हानात्मक असते. 하는 것 자체도 얼마나 그게 힘든 일인지 모릅니다. तथापि या प्रयत्नांच्या शेवटी आपल्या गमावलेले स्वर्गीय कुटुंबातील सदस्य पिता आणि माताकडे परत येतील. 돌아오고 이 지상의 복음이 ज्या दिवशी सुवार्ता पूर्ण होईल त्या दिवशी आपण परमेश्वराच्या आत्मिक प्रतिरूपात रूपांतरित होऊ आणि स्वर्गात परत जाऊ. 완전으로 고향을 향해서 돌아가리라 하는 이런 믿음을 या विश्वासाने पुरोहित कर्मचारी आणि त्यांच्या पत्नी आपापल्या टेकड्यांवर चढून परिश्रमपूर्वक कार्य करत आहेत. 앞에 있는 그 언덕과 그 높은 산을 향해서 계속 지금 오르고 있습니다. अभिवचन दिलेल्या आशीर्वादांमुळे पौलाने 5 वेळा 39 फटके मारले जाणे सहन केले. 40에 하나 감한 매를 5번씩이나 맞고 जरी तो थंडीत नग्न आणि भुकेलेला होता तरी त्याने कधीही सुवार्ता प्रचार करणे थांबवले नाही. 없이 했습니다. पौलाने शेवटी काय म्हटले? 바울은 뭐라고 했습니까? 이제 आता जे मला करायचे होते ते मी पूर्ण केले आहे. 육신을 쓰고 मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. 그 도리와 역할은 다 이제 आता माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. 의의 멸관이 예비되어 있다. हे परमेश्वराचे अभिवचन दिले आहे. 하신 것이다. मी ते पाहिले 그걸 보고 आणि 지금 त्याकडे 탁대로 धावत आहे. 열심히 다름질했다. परमेश्वराचे सामर्थ्य किती अद्भुत आहे. 하신 분이십니까? परमेश्वराने आपल्या वचनाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.
आणि वरचे पाणी आणि खालचे पाणी आणि त्यातील सर्व काही निर्माण केले. 만상을 하나님께서 다 지으셨는데 तरीही 어떤 असे अनेक पैलू आहेत 못한 어떤 ज्यांचा विज्ञानाने शोध लावलेला नाही. हे खरोखर रहस्यमय आहे. ज्या परमेश्वराने हे चमत्कार केले ते मानवजातीच्या अंतःकरणाला त्यांच्याकडे परत जाण्याचे आवाहन करतात. 심령을 하나님께로 돌이키는 것 그건 हे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून खूप सोपे कार्य आहे. 에서는 말이죠. तथापि आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला हे अवघड वाटते. 느껴지고 어렵게 느껴져서 그렇죠. आपल्या सर्व सियोनच्या सदस्यांनी परमेश्वराने दिलेल्या गौरवशाली भविष्याची वाट पाहिली पाहिजे. 영광된 그 미래를 바라보고 저 산을 आपण असा विचार करू नये, मी या डोंगरावर कसा मात करू शकतो 생각하지 말고 आणि फक्त दुःखांवर लक्ष केंद्रित करू नये. आपण पौल, पेत्र आणि प्रथम चर्चच्या संतांप्रमाणे त्यावर मात केल्याने मिळणाऱ्या गौरवावर आणि आशीर्वादांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. इब्री लोकासपत्र अध्याय 11 मध्ये असे म्हटले आहे की त्यांचा असा विश्वास होता की जग त्यांच्या योग्य नव्हता. त्यांचा विश्वास फक्त अडचणींवर केंद्रित नव्हता. 바라본 믿음이 아니었습니다. त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांनी त्यावर मात केल्यानंतर मिळणाऱ्या आशीर्वाद आणि गौरवाची आशा बाळगली. तसेच परमेश्वराच्या अभिवचनाचेही जे हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान आहे. 소망으로 두었기 때문이죠. असे लिहिले आहे की परमेश्वर अशा लोकांवर प्रसन्न होतात. हा विश्वासाचा मार्ग पिता आणि माताला प्रसन्न करतो. 또 열심히 잘 आजही अनेक सदस्य या मार्गावर परिश्रमपूर्वक चालत आहेत. 모두가 असे असले तरी आपण सर्वांनी सकारात्मक विश्वास ठेवण्यासाठी पुनर्जन्म घेतला पाहिजे. 합시다. या आपण इब्री लोकासपत्र अध्याय 11 वर जाऊया. आपण वचन 6 पाहूया. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे. विश्वासाशिवाय कसे आहे ते पूर्णपणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. 주시는 이 심을 믿어야 तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. जर आपल्याला म्हटले तुमच्या तारण्यासाठी तारू बांधा तर आपण काय करणार? 하십시오 하면 여러분 어떻습니까? आपण लगेचच आमेन म्हणत ते बांधण्यास सुरुवात करणार का? 우리는 믿음 안에서 आपल्या विश्वासाच्या जीवनामध्ये आपण आमेन म्हटले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. तथापि जर नोहाची परिस्थिती जी आपण फक्त लेखनाद्वारे अनुभवतो 실질적인 이 상황이 ती प्रत्यक्षात आपल्याला आज्ञा दिली असती तर ते वेगळे असते. 되게 된다라고 한다면 그 차이는 엄청난 차이가 될 것입니다. अनेक सदस्यांना हे कठीण वाटेल, 경우도 많이 मी असे कसे करू शकतो? यासारखे चिंताग्रस्त विचार उद्भवू शकतात. 이런 어떤 불안한 생각도 가질 수가 있겠죠. 10 हेरांना असेच वाटले. 명의 생각이 그렇습니다. आपण इस्रायलच्या अनुभवीहीन सैन्यासह यरिहोचा महान किल्ला कसे जिंकू शकतो? 이스라엘의 어리버리한 병력을 가지고 우리가 공략할 수 있을까? त्यांनी जे पाहिले 본 바에 त्याच्या आधारावर त्यांना असे वाटले की हे अशक्य आहे. ते परमेश्वराच्या अभिवचनांना विसरले होते. परमेश्वराने आपल्याला स्वर्गाच्या राज्याचे अभिवचन दिले आहे. या आपण फक्त आपल्या समोरील अडचणींवर लक्ष केंद्रित करू नये आणि इतर सर्व गोष्टी टाळूया. त्या कार्यामागे आपल्या पिता आणि माता यांनी दिलेले एक अभिवचन आहे. 약속이 있습니다. ते आपल्याला सर्व बाबतीत मदत करतात. 세상 कारण परमेश्वराने युगाच्या शेवटपर्यंत आपल्याला मदत करण्याचे अभिवचन दिले आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला टाळतील का? इब्री लोकासपत्र अध्याय 11 मध्ये नोहाबद्दल जे लिहिले आहे ते पाहूनही आपण पाहू शकतो की जर नोहाच्या काळातील लोकांना तारू बांधा म्हटले असते तर कोणीही सहजपणे त्याचे पालन केले नसते. 쉽게 응할 수 있는 사람들이 없을 것입니다. कारण नोहासारखा विश्वास असलेला कोणीही नव्हते. म्हणून परमेश्वराने नोहाला विचारले नाही का? या आपण अध्याय 11 वचन 24 सोबत पुढे जाऊया. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापांचे क्षणिक सुख भोगणे ह्यांपेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोचणे हे त्याने पसंत करून घेतले. 좋아했다고 했습니다. मोशेने गैरवर्तन सहन करणे निवडले कारण की त्याला माहित होते की परमेश्वर दूध आणि मधाचे प्रवाह असलेले कनान देतील. 그는 그 가나안 땅
कारण त्याचा विश्वास होता की परमेश्वर आपल्या लोकांना देश देतील. 진행했기 때문에 म्हणून त्याला मिस्रमध्ये पापमय सुखांना उपभोगण्यापेक्षा त्यांच्यासोबत दुःखामध्ये जास्त आनंद वाटला. 약간 고난 받기를 오히려 더 기뻐하고 즐거워했다고 했습니다. 26절입니다. वचन 26. ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिस्र देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी 이라고요. तो पुढे काय पाहत होता? प्रतिफळावर होती. आपण अशी आशा बाळगली पाहिजे की एकदा आपण त्या टेकडीवर चढलो की 그 다음에 펼쳐질 आपल्या समोर अनंत आशीर्वाद आणि खजिना उघडतील. 수 없는 그런 엄청난 보화를 얻을 수 있다는 이와 같은 그 소망이 शेवटी अशा गोष्टींना आधी पाहण्यासाठी आपण विश्वासाने सुवार्तेचे मिशन पार पाडले पाहिजे. 또 감당할 수 있는 우리가 되어야 되겠습니다. आपल्या सुवार्तेशिवाय जगाला वाचवणारी कोणतीही सुवार्ता नाही. 복음이 없습니다. म्हणून हे कार्य कोणी केले पाहिजे? आपण ते केले पाहिजे. आपण हे कसे साध्य करू शकतो? 하고 언제 असा विचार करून कामाबद्दल शोक करण्याची आणि भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. जेव्हा तुम्हाला सत्य प्राप्त झाले तेव्हा कदाचित 1 किंवा 2 लोक त्या मार्गावर चालत असतील. तथापि लवकरच आणखी लोक त्या मार्गावर चालू लागतात. 그 길을 가고 있습니다. परमेश्वराने त्यांना पाठवले आहे. आपल्याला दिलेले कार्य जगातील इतर लोकांच्या तुलनेत एका उंच टेकडीसारखी वाटू शकतात. 언덕이 좀 더 높아 보일지는 모르겠습니다만 तथापि जरी ते त्यांच्या टेकडीवर चढले तरी त्यांना काहीच लाभ होत नाही. आपल्या टेकडीबद्दल सांगायचे तर आपण ती ओलांडल्यानंतर काय होते? परमेश्वराने आपल्यासाठी जे जग तयार केले आहे ते कोणत्याही डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि कोणत्याही मानवी मनाने कल्पना केलेली नाही. 또 듣지 못하고 사람의 हा आनंद सार्वकालिक असेल. 마음과 같은 그런 अशा जगाचे वचन आपल्याला दिलेले नाही का? 허락되어 있지 않습니까? 40 वर्षांच्या प्रवासादरम्यान 10명 10 हेरांसोबत कुरकुर करणारे सर्व 6 लाख इस्रायली पुरुष का नष्ट झाले? 왜 그렇게 멸망했습니까? असे यामुळे होते कारण की ते कनानबद्दल परमेश्वराने दिलेले अभिवचन विसरले होते. या आपण लक्षात ठेवूया. माता नेहमी म्हणतात, आपल्याकडे स्वर्गाची आशा नाही का? स्वर्गाचे राज्य आपली वाट पाहत नाही का? 교훈을 주실 때마다 हे शब्द माझ्या हृदयावर खोलवर कोरले गेले आहेत. 새기시게 되는데요. जेव्हा आपण स्वर्गाचा विचार करतो तेव्हा या पृथ्वीवरील गोष्टी काहीच वाटत नाही. आपण थोडे जास्त खाल्ले किंवा थोडे कमी खाल्ले तरी ही वेळ निघून जातो. 그 시간은 지나가고 있으니까 말이죠. इब्री लोकास पत्र 1장에 अध्याय 11 पाहूया. 계속 살펴보도록 합시다. अध्याय 11 वचन 32 मध्ये असे लिहिले आहे, 내가 무슨 말 하리요? आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ता, दावीद, शमुएल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकली, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, 사자들의 입을 अग्नीची शक्ती नाहीशी केली. 불의 ते तलवारीच्या धारेपासून बचावले. ते दुर्बळांचे सबळ झाले. ते लढाईत पराक्रमी झाले. त्यांनी परक्यांची सैन्य पळविली. 용맹되어 이방 사람들의 진을 물리 स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हाल हाल सोचले 면하지 아니하였으며 आणि इतरांना टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव आला. 시험을 받 त्यांना दगडमार केले, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले. ते मेंढरांची व शेडांची कातडी पांघरून फिरत असत. 소의 가죽을 입 ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. 환란과 त्यांना जग काय होते? ते होते 세상이 योग्य नव्हते. 감당치 못했다고 했습니다. त्यांचा विश्वास कोठून आला? 어디에서 나온 것이냐 이겁니다. जर त्यांनी फक्त या जगाकडे पाहिले असते 이들의 तर त्यांच्याकडे हा विश्वास कधीच आला नसता. त्यांच्याकडे असा विश्वास होता कारण की त्यांनी स्वर्गाच्या खजिन्याला पाहिले होते, जे परमेश्वर डोंगराच्या पलीकडे तयार करत होते. 보았기 때문에 मार्ग जरी चढ उतारांचा असला तरी तो कठीण नाही. 하나도 힘들지 않고 두렵지 않습니다. 우리 असे यामुळे आहे कारण की आपली आशा तेथेच आहे. 어떤 일을 우리가 만나더라도
आपल्याला कशाचाही सामना करावा लागला तरी कुरकुर करणाऱ्या व्यापाऱ्याप्रमाणे तक्रारींसह विश्वासाच्या मार्गावर चालण्यापेक्षा 믿음의 길을 걸을 것이 आ니라 मला आशा आहे की आपण टेकडीवर चढू शकू जसे की ती काहीच नाही. 을 바라보며 त्या वैभवावर नेहमी दृष्टी ठेवू जी परमेश्वराने आपल्यासाठी तयार केली आहे. 언덕길이 좀 되었으면 좋겠다는 생각이 듭니다. तुम्ही जे काही करता ते आशीर्वादित आहे. 으로 복받는 일들이고 세계를 살리는 일들이고 तुम्ही जगाला वाचवत आहात आणि अंधकाराला प्रकाशात बदलत आहात. 그런 위대하고 대단한 일을 하는 사람은 불평이 필요가 없습니다. जे लोक महान कार्य करतात त्यांना तक्रार करण्याची आवश्यकता नाही. 장애물도 틀림없이 있습니다. 그 일을 तेथे टेकड्या, अडखळणारे दगड आणि अडथळे असतील. 그런 모든 과정 अशा परिस्थितींना सामोरे जाताना कुरकुर करण्यापेक्षा या आपण अभिवचनाला दृढपणे धरून राहू की या सर्व गोष्टींना सहन केल्यानंतर पिता आणि माता आपल्याला त्या गौरवशाली जगात सर्व काळासाठी राज्य करण्याची परवानगी देतील जेथे मृत्यू, शोक किंवा दुःख राहणार नाही. म्हणून मला आशा आहे की या वर्षी सर्व सियोन स्वर्गीय माता नवी यरुशलेमसाठी सुवार्तेच्या पूर्णतेची आनंदाची बातमी घेऊन येतील. 그런 멋진 한 해를 만들어 가도록 합시다. आपण पवित्र आत्म्याच्या युगात परमेश्वराची संतान आहोत ज्यांना पवित्र आत्म्याचा प्रकाश प्राप्त होत आहे जो त्यांच्या पहिल्या आगमनापेक्षा 7 पटीने अधिक शक्तिशाली आहे. 하나님의 자녀들입니다. ज्यांना फक्त एक 7वा भाग मिळाला आहे त्यांच्याकडे देखील इतका सुंदर विश्वास होता की जग त्यांच्या योग्य नव्हते. 못할 이런 काय होईल जर ते आपल्याला म्हणतात तुम्हाला पुष्कळ आशीर्वाद आणि कृपा मिळाले आहे पण तुमचे विचार इतके उथळ का आहेत? 얇고 좁습니까? आपण हे ऐकणे 대상이 टाळू नये का? 겠습니까? दुःख क्षणिक असते. जेव्हा आपण येणाऱ्या जगाचा विचार करतो तेव्हा आपण खूप आनंदी होतो. मला आशा आहे की अशा विश्वासाने आपण स्वर्गीय पित्याला आनंद देऊ शकतो आणि स्वर्गीय माताला अभिमान वाटू देऊ शकतो. 우리 시온의 자녀들 याद्वारे मी उपदेश समाप्त करू इच्छितो. 말씀 마칩니다. तुमचे आभार.